नमस्कार मित्रांनो. तुला राशीकरता मार्चचा जो महिना आहे हा महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होऊन रिलेशनशिप टोक गाठण्याची शक्यता जास्त राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे खास करून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी वर्ग. विद्यार्थी वर्गांनी या संपूर्ण महिन्यामध्ये काळजी घेणं आवश्यक राहील. मात्र इथे हे पुस्तक खूपच चांगले आहे. ती जर का तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घेतली तर अर्थातच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत. कारण भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा दिनांक 11 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. अर्थात या सर्वाचे जे प्रभाव परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं, या संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा शुक्र तुमचा अष्टमी सुद्धा आहे. तुमच्या 6व्या स्थानामध्ये रोग आणि शत्रू स्थानामध्ये भ्रमण करत आहे. 25 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच शनी आणि नेपच्यून सुद्धा आहे. रवी सुद्धा 15 तारखेनंतर येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आता हे जे आरोग्य आहे हे प्रामुख्याने मानसिक असणार आहे. मानसिक ताणतणाव किंवा इमोशनली काही गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात जाऊ शकते. आता त्याचं कारण सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होईल असेल किंवा गैरसमज असेल. या संदर्भात जर का तुम्ही स्वतःला सावरलं तर अर्थातच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतील. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे या महिन्याच्या जवळजवळ 10 ते 12 तारखेपर्यंत स्वतःवर थोडंसं नियंत्रण ठेवा. आपण काय करतो आहे, नेमके निर्णय कशा प्रकारचे घेतो आहे, कुठल्या गोष्टी आपण मनाला लावून घेतलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला लगेचच्या लगेच आपल्यापर्यंत येतात, या संदर्भात काळजी घ्या. हे जर का तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर संपूर्ण महिना खरं तर तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील. राशीचा जो धनेश आहे मंगळ हा तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे. संपूर्ण महिना हा तुमच्या पंचमातच असणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा तुमच्या षष्ठात असेल आणि पंचमामध्ये मंगळ, राहू, बुध, रवी हे सर्व ग्रह आहेत. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. राशीचा जो लाभेश आहे रवी हा सुद्धा तुमच्या पंचमातून षष्ठात जाणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं आर्थिक बाबतीत अजिबात काळजी करू नका. तुमचा आर्थिक स्तर हा अतिशय उत्तम असणार आहे. जी तुमच्या आर्थिक येणी आहे ती येतील. या संदर्भातले आधीचे जर का तुमचे रखडलेले काय असतील त्या गोष्टी त्यासुद्धा तुमच्या मागे लागतील. फक्त जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अंदाज चुकते किंवा असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा दिशा बदलेल. खास करून आर्थिक संदर्भात या बाबतीमध्ये काळजी घ्या. तुमच्या घरगुती सुख किंवा ज्याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो त्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शनी हा तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे, परंतु तो सध्या मार्गी आहे. तर घरातलं जे वातावरण असेल ते बरंचसं नॉर्मल राहील. त्याच्या संदर्भात काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं जर का तुम्हाला करायची असतील या महिन्यात तर तुम्ही ती जरूर करू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिलेशनशिप, तुमचं लव्ह लाईफ. रिलेशनशिपच्या बद्दल सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये गैरसमजाचं वातावरण मोठ्या प्रमाणात तयार होईल आणि या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या रडच तुम्हाला ते जाणवेल. या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. खास करून विद्यार्थी वर्ग गेल्या काही महिन्यापासून तुम्ही तुमचं जे काही शिक्षण आहे त्या संदर्भात चांगली तयारी करता आहात, परंतु आता थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही होऊ शकाल. अति आत्मविश्वासामुळे अगदी तुमच्या परीक्षेच्या दरम्यान तुमच्यानं काही चुका होऊ शकते आणि कालावधी तसाच आहे, फसवा आहे. या संदर्भात काळजी घ्या. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, गर्भवती महिला किंवा जे विद्यार्थी सर्वांना एकच सांगणं महत्त्वाचं राहील की या संपूर्ण महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत स्वतःवर थोडासा अंमल करा. ज्या गोष्टी समोरासमोर दिसत आहेत त्यापेक्षा त्याचा खोलवर जाऊन विचार करा. कदाचित तुम्ही तुमच्या निरीक्षणामध्ये फसगत होऊ शकेल. म्हणजेच ट्रान्सपरंट राहा, पारदर्शक राहा. तुम्ही तुमच्या जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसरं कोणी काही सांगताय म्हणून त्यावरती विश्वास ठेवून चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, अंदाज चुकू शकते. जर का या महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही स्वतःला सावरता हा संपूर्णपणे अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. तुमच्या स्मरणात सुद्धा राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा राशीचा जो सप्तमेश आहे किंवा जो धनेश आहे मंगळ,
हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील, परंतु याच महिन्यामध्ये मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. या संदर्भात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या, किंवा छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्यामध्ये सुद्धा थोडेफार गैरसमज होऊ शकते. बस हीच गोष्ट आहे, परंतु यावर जर का तुम्ही अंमल केलं तर अर्थातच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात करिअरच्या बाबतीत तशी काही काळजी करू नका. मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. एक गोष्ट तुमच्याकडे अतिशय चांगली आहे, तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु 11 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे आणि त्यांची पंचम दृष्टी ही तुमच्या त्याची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती असणार आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली आणि लाभदायी आहे. जे मी मगाशी सांगितलं की या महिन्यामध्ये जर का तुम्हाला ह्या महिना अतिशय उत्तम आणि चिरकाल स्मरणात राहील असं जर का काढावायचं असेल, तर फक्त या महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत स्वतःच्या समोर होण्याच्या ज्या काही गोष्टी असतील, जे काही निर्णय असतील, ते डोळसपणे घ्या, नीट विचार करून घ्या. काही निर्णयामध्ये जर का तुम्हाला जोखीम वाटत असेल, धोका वाटत असेल, तर निर्णय घेऊच नका. 8 ते 10 तारखेनंतर ते तुम्ही घेऊ शकता. आणि साधारणतः 8 ते 10 तारखेनंतर तुमची मानसिकताच तुम्हाला सांगेल की तुम्ही अगदी चांगले आहात, व्यवस्थित आहात, किंवा फील गुड जी भावना आहे ती तुम्ही नक्की अनुभवाल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोणी योग होणार आहे. तुमच्या पंचम आणि भाग्यस्थानातून हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभप्रदाय अशा प्रकारचा योग राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची राहते. तुमच्या ज्या काही एक्सपेक्टेशन, ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ती या दरम्यान होतील. नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल, म्हणजे धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं आणि त्यासंबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा सुद्धा काही गोष्टी होते. याचप्रमाणे जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर प्रकाशात येणं, प्रसिद्धीस येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. दिनांक 7 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं, असे काही अनुभव येतील. आरोग्याकडे लक्ष द्या, कारण अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये थोडेसे जास्त राहणार आहे. दिनांक 8 तारखेला शनी शुक्राची युती तुमच्या 6ष्ठात होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकते. 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग तुमच्या भाग्य आणि पंचमातून होणार आहे. हा योग अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी असणार आहेत. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता या दरम्यान फिरणं वगैरे सुद्धा थोडं जास्त होईल. 13 तारखेला होणारा राहू मंगळाची जी युती आहे अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी योग असं सुद्धा याला म्हणता येईल. याच दरम्यान जे विद्यार्थी वर्ग आहे तरी स्वतःच्या तुम्ही जी काय प्रिपरेशन करता त्या संदर्भात काळजी घ्या. जर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा गैरसमज थोडेसे वाढू शकतील, तर त्याचा प्रभाव तुमच्या मानसिकतेवरती दिसून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे या दरम्यान गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे. तसं पर्यंत तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. थोडंसं जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तू महिमेवाला थोडीशी जी गोष्ट आहे ती थोडी यामध्ये दिसून येईल. आता ती नॉर्मल राहील. दिनांक 25 तारखेला रवी आणि शनीची युती ही तुमच्या 6ष्ठ स्थानात होणार आहे. हा सुद्धा योग या महिन्यातला अशुभ फलदायी अशा प्रकारचा योग राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम, नोकरी, धंदा करतात त्या ठिकाणी थोडंसं ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण मोठे निर्णय घेऊ नका. या महिन्यातला जे ग्रहण ज्याला आपण म्हणतो, अर्थात एक ग्रहण तुम्ही 17 फेब्रुवारीला अनुभवलेलं असेल. दुसरं जे ग्रहण आहे हे चंद्रग्रहण आहे खड्डास पद्धतीचं. ते दिनांक 3 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी आहे आणि अमावस्येला 19 तारखेला सुद्धा अमावस्या आहे. खास करून पौर्णिमेच्या दरम्यान म्हणजे हे जे ग्रहण आहे त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय, छोटे किंवा मोठे, तुम्ही कितीही कॉन्फिडंट असलात तरी घेऊ नका. फसवलं जाणं, अलगदपणे एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं आणि नंतर मग त्याचे दुष्परिणाम भोगावं लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे या महिन्याच्या 3 आणि 19 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादात जाणं यापासून लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.